श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओपासून आपण 28 साईज ते 44 साईजपर्यंत कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहोत. तर रोज एक पेपर कटिंग आपण पाहणार आहोत. तर जे नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी खास ही सुवर्ण संधी समजा. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला 28 छातीचं पेपर कटिंग. तर सगळी मापे देखील तुम्हाला सांगणार आहेत. ब्लाऊजची कशाचं माप काय आहे ही सर्व मापे देखील तुम्हाला मी साईडला देणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज 28 साईजचं, उद्या 29 साईजचं सुद्धा येणार आहे, मग 30 साईजचं, असं सर्व साईजचं जी मधली साईज असते 28च्या 30च्या 29 ती सुद्धा तुम्हाला येणार आहे. आणि पाठीमागील गळ्यानुसार शोल्डरमध्ये मुंड्यामध्ये काय बदल होतात हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि तिथून पुढे जेव्हा हे 44 छातीपर्यंतचं पेपर कटिंग होईल त्याच्यानंतर शिलाईचं मी व्हिडिओ दाखवणार आहे. त्यामध्ये आपण काय करतो, दंडाचं म्हणजे बाहीचं आणि कमरेचं, बाहीचं आणि कमरेचं माप घेतो आणि छातीचं माप घेतो फिटिंग करताना. पण बऱ्याच वेळा काय होतं, गळ्यानुसार छातीचं माप हे बदलतं. ते कसं बदलतं तो तुम्हाला मी ते देखील दाखवणार आहे. मी काय करते, फक्त बाहीचं आणि कमरेचं माप घेते, छातीचं माप घेत नाही. काय घेत नाही ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे इथून पुढे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. तर आज दाखवत तुम्हाला 28 छातीचं तर पेपर कटिंगच दाखवणार आहे. तर तुम्हाला मी मापे सांगते, साईडला देखील देणार आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच, मागील गळा आहे 9 इंच, बाही उंची आहे 3.5 इंच आणि हा जो दंडघेर असतो तो आहे 4.5 इंच, पुढील गळा आहे 5.5 इंच आणि कंबर आहे 24 इंच आणि छाती आहे 28 इंच. बाकीची कोणतीही मापे घेतली नाही तर या मापावरून शोल्डर मुंडा कसा घ्यायचा पाठीमागील गळ्यानुसार हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. तर असा सिंगलच पेपर घेतलेला आहे, डबल अशी घडी टाकून घेत नाही. ब्लाऊज पीस आपण जेव्हा घेतो तेव्हा घडी टाकून घ्यायचं असतं किंवा अस्तर देखील घडी टाकून घ्यायचं असतं. पण पेपर म्हणजे असाच घेतलेला आहे. ब्लाऊजची उंची आहे 12.5 तर 12.5 इथे येतं. तर मार्जिनसाठी कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असू दे, कटोरी असू दे, प्रिन्सेस असू दे, साधा असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं सध्यासाठी ब्लाऊज असू दे, कोणत्याही प्रकारचं असू दे, उंचीमध्ये 1 इंच हे एक्स्ट्रा घेणं हे कंपल्सरी आहे. तर ते 1 इंच एक्स्ट्रा घेतलं तर झालं 13.5 इंच. ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपलं ब्लाऊजची उंची ही बरोबर 12.5 इंचच होणार आहे. तर हे 1 इंच आपल्याला मार्जिनमध्ये लागतं. तर ही आहे ब्लाऊजची उंची. तर आता बघा, पाठीमागील गळा आहे 9 इंच. तर शोल्डर किती घ्यायचं तर आपल्याला हे पाठीमागील गळ्यानुसार काढायचं असतं. जेव्हा पाठीमागील गळे हे 8 इंचाच्या खाली असतात, म्हणजे 9, 10, 11, 12, 13 कितीही असतात, त्यावेळी आपल्याला जितकं शोल्डर घेतो तितका मुंडा घ्यायचा असतो आणि शोल्डर देखील कमी जास्त गळ्यानुसार होतं. तर आता समजा ब्लाऊजची छाती आहे 28 म्हणजे अगदी लहान साईज आहे, तर मी ते गळ्यानुसार शोल्डर घेणार आहे. तर आता इथे मागील गळा आहे 9 इंच आहे, तर मी शोल्डर इथे 4.5 इंच घेणार आहे. तो जर समजा मागील गळा 10 इंच असता तर मी शोल्डर 4.5 इंच घेतला असता. आणि त्याच्या विरुद्ध देखील सांगते तुम्हाला, पाठीमागील गळा जर 7 असता तर मी मागील गळा 2.25 इंच घेतला असता. पाठीमागील गळा 6 असता तर मागील गळा मी 2.5 इंच घेतला असता. तर असे बदल हे गळ्यानुसार आणि होत जातात. आता मी ते शोल्डर बघा 4.5 इंच घेणार आहे. 4.5 इंच शोल्डर घेतलं. तर आता काय करायचं, जेव्हा आपले पाठीमागील गळे 8च्या खाली असतात तेव्हा आपल्याला शोल्डर जितकं घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घ्यायचा आहे. म्हणजे कितीही असू दे, 5 जर शोल्डर घेतला तर मुंडा 5.5 घ्यायचा, 5.5 जर तुम्ही शोल्डर घेतला तर मुंडा 6 घ्यायचा. पण जेव्हा पाठीमागील गळे 8च्या वरती असतात म्हणजे 8, 7, 6, 5 असतात त्यावेळी जितकं शोल्डर घेतलं तितकाच मुंडा घ्यायचा. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीही बिघडणार नाही. तर बघा, आता मी इथे 4.5 इंच शोल्डर घेतले, तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा, कारण पाठीमागील गळा 9 आहे तर 5.25 इंच मुंडा घेणार आहे. आणि ही मुंड्याची लाईन आपण घ्यायची, तो इथलं पण अंतर मोजून घ्यायचं आहे, म्हणजे 4.5 इंच आहे का ते पाहायचं आहे. कारण इथे देखील जर ही लाईन पुढे मागे झाली तरी देखील इथे मुंड्यामध्ये फुगा चुन्या वगैरे येतात, त्यामुळे हे देखील माप तुम्हाला परफेक्टच आहे. तर ब्लाऊजची छाती आहे 28 इंच, तर 28चा चौथा भाग 7 इंच होतो. तर इथे बघा असा 7 इंचावर एक पॉईंट दिला आणि यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला
कंबर आहे 24.5 इंच, तर मी ते घेतलेलं आहे 6.25 इंच. 24.5चा चौथा भाग हा 6.25 इंच. त्यामध्ये पाठीमागील डाचासाठी जे पाठीमागे दोन्ही साईडला 2 डाच असतात त्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि इथं जितकं आपण मार्जिन घेणार आहोत तितकं तिथं देखील घ्यायचं आहे. आता काही कमी जास्त करायचं नाही, तर इथे मी 1.5 घेतलेला आहे, तर इथं सुद्धा 1.5 घेणार आहे. तर ही मार्जिनची आणि ही फिटिंगची या दोन्ही लाईनी आपण आखून घेतल्या. तर आता बघा आपल्याला घ्यायचं आहे गळारुंदी. तर गळारुंदीसुद्धा मागील गळ्यानुसारच ठरत असते. तर मागील गळे हे जेव्हा डीप असतात त्यांनी कमी घ्यावी लागते, नाहीतर मग ब्लाऊज शोल्डरमधून उतरतं. तर इथे मी घेणार आहे 2 इंच. ह्यात जर ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा 10 असता तर मी 2.25 इंच घेतला असतं, पण आता इथे मी 2 इंच घेतलेला आहे. कधी कधी 11 वगैरे गळे असतात, त्या साईडला इतकी पट्टी असते छोटी, त्यावेळी 1.5 इंचसुद्धा आम्ही गळारुंदी घेतो. तर पुढील गळा बघा 5.5 इंच आहे, तर 5.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला पुढील गळ्यामध्ये घ्यायचा आहे. म्हणजे पुढील गळा आपला 5.5 आहे, तर मार्जिनसोबत 6.5. आणि हा 5.5 इंचाचा जो मार्किंग आहे तो देखील करून घ्यायचा आहे. म्हणजे गळा जितका आहे आपल्या ब्लाऊजचा तयार त्याचं देखील मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 इंच एक्स्ट्रा त्यामध्ये घातलेलं आहे, ते देखील मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता बघा इथे जितकी गळारुंदी घेतली तितकीच इथं मी घेणार, वाढवून घेणार नाही, कारण ब्लाऊज खूप कमी साईजचा आहे, त्यामुळे सेमच घ्यायचं आहे. आणि हा असा गळ्याचा आकार काढून घेतला. तर आता इथे बघा मुंड्याचा आपण माप घेऊया. तर मुंडा घेणार आहे की मी 1.25 इंच. तर हा असणार आहे माझ्या मुंड्याचा आकार जो 1.25 इंचावर दिलेला आहे. हा आकार काढून घेतला. तुम्हाला हा आकार कुठून कसा काढायचा हे जर लक्षात येत नसेल तर ही जी मुंड्याची लाईन आहे ह्याचा सेंटर काढायचा. सेंटरपासून ते छातीच्या ही जी फिटिंगची लाईन आहे तिथंपर्यंत हा मुंड्याचा आकार द्यायचा. तर आता पुढील मुंड्याचा आकार देखील इथेच काढून घेते मी तुमच्या लक्षात येण्यासाठी. तर हा घेतला आपण 1.25 इंच. तर याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे 1.25 इंचावर हा पॉईंट द्यायचा आणि हा मुंड्याचा आकार फक्त आपल्याला असा द्यायचा. तर आता आपल्याला घ्यायची आहे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी काय तुमची ब्लाऊजवर जितकी आहे तितकी तुम्ही मोजून घेऊ शकता. तर इथे 2.5 इंच क्रॉसपट्टी आहे, तर मी ते 2.5 इंचावर एक पॉईंट देते. तर ह्या साईडला 2.5 इंचावर एक पॉईंट देते. तर ह्या साईडला जर 2.5 इंच घेतला असेल तर अर्धा इंच कमी ह्या साईडला घ्यायचं आहे. तर ह्या साईडला बघा मी 2 इंचावर एक पॉईंट दिला आणि ही अशी तिरकी लाईन आखून घेतली. तिरकी लाईन आखून घेतली आणि ह्या तिरक्या लाईनवर आपल्याला कोटरीचं माप घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मापाला ब्लाऊज असेल तर कोटरीचं माप ब्लाऊजवरूनच घ्यायचं आहे. आणि मापाला ब्लाऊज नसेल ते देखील मी हे 2-3 व्हिडिओ झाल्यानंतर जुन्या मापावरून ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे देखील तुम्हाला दाखवेल. त्यामध्ये सांगेन कोटरीचं माप कसं घ्यायचं असतं, मापाला ब्लाऊज असेल तर, नसेल तर कसं ॲडजस्ट करायचं हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. तर व्हिडिओ तो नेहमी पाहायला विसरू नका. तर इथे बघा ते कोटरी मी 5 इंच घेतलेली आहे. आणि हा जो खालच्या मुंड्याचा आकार आहे इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि आग तिरकं 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. आणि हा जो आपण 5.5 इंच म्हणजे आपला जो मेन गळा आहे त्याचा जो पॉईंट दिला होता तिथून हे असं 2.5 इंचाचा हा गळ्याचा आणि हा कोटरीचा पॉईंट असं तिन्ही पॉईंट जोडायचा आहे. अगदी आपल्या कोटरीचा आकार पाहू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर आलेला आहे. अजिबात फुगीर वेडावाकडाने अगदी छान फुगीर गोलसर असा आलेला आहे. अजून ही कोटरी आपल्याला वाढवून घ्यायची. तर आता काय करायचं आहे, हा भाग कट करून घ्यायचा आहे. फक्त भोवत्याची जी लाईन आहे तिथून कट करायचं. तर हा पुढचा भाग कट करून घेतला. आता मागचा भाग कसा काढायचा बघा. हे ब्लाऊज पीस जर तुमचा असेल तर त्यावर देखील मी हे सगळं असंच काढून घेते. जेव्हा पहिल्यांदा मी मार्किंग करते तेव्हा सगळं हे असं हे पार्ट सगळं असं आखून घेते चॉकने आणि मग पाठीचा भाग काढते. तर सेम पेपर कटिंगला देखील तीच पद्धत आहे. तर ते बघा हा भाग असा पेपरवरती ठेवून घ्यायचा आणि त्याच्या भोवत्याने असं करायचं. हा झाला आपला पाठीचा भाग. गळारुंदी आपण 2 इंच घेतलेली आहे आणि मागील गळा आहे 9 इंच. 9 मध्ये मार्जिनचा अर्धा इंच मिसळला तर 9.5 इंच झालं. तर 9.5 इंचावर पॉईंट दिला. इथे बघा आपल्याला तुम्हाला गळा किती पसरट पाहिजे का तुम्ही पसरट घेऊ शकता, पण खूप पण घ्यायचं नाही, नाहीतर मग इकडं ह्या साईडला असं इकडून असं साईडला आल्यासारखं होतं. तर इथे 2 घेतलं तर तुम्ही इथे
2.5 किंवा 3 घेऊ शकता, तर मी ते 2.5 घेणार आहे. कारण जेव्हा पाठ रुंद नसते असं बारीक पैक असतात त्यावेळी काय होतं, इकडून असं जास्त जर पसरट गळा घेतला तर तिकडून हे होतं आणि ह्या गळ्याचा असा आकार दूर गळ्याचा काढून घेतो. तर आता बघा, जो आपलं इथलं डाच आहे ते कसे द्यायचे बघा. कमरेचा चौथा भाग 6.25 इंच येतो. 6.25 इंचाचा पॉईंट दिला आणि त्यानंतर मार्जिनसाठी 1 इंच घेतलं. तर मार्जिनचा जो 1 इंच घेतलेला आहे तिथून ते इथपर्यंत किती अंतर आहे पाहायचं आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरला मार्किंग केलं, त्यानंतर इथून वरती बघा मी 4 इंचाचा असा डाच देणार. तर हा पाठीचा भाग देखील रेडी आहे. आता हा पाठीचा भाग मी कट करून ठेवून देते. आपण हा पुढचा भाग केला तर तो आता पाठीचा भाग झाला, त्यामुळे हा भाग कट करायला काही हरकत नाही. तर पहिला आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ. क्रॉस पट्टी कट केली, गळा कट करू. आता कटोरी कट करूया. जो साईड पीस आहे बघा, त्यातला ही जी लाईन आपली आहे हा भाग कट करायचा आहे. कारण पाठीमागच्या भागाचा हा मुंडा होता तो पाठीमागच्या भागामध्ये काढून घेतलेला आहे आणि ही जी लाईन आहे हा पुढील भागाचा मुंडा आहे. तर हे देखील कट करून घेऊया. आणि अजून एक बघा, हे जे साईड पीस आहे ते खालच्या साईडला अर्धा इंचाने पॉईंट द्यायचा. अर्धा इंचा हा पॉईंट दिला आणि इथूनच तिरकं आखून घ्यायचं. तर हा भाग आपण कट करून देणार. हे झालं, साईड पीस आपलं तयार झालेला आहे. आणि ही क्रॉस पट्टी आणि पाठीचा भाग देखील झालेला आहे. तर ही आहे कटोरी. तर कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर हा पाठीचा भाग आहे. तर जसं आपण साईड पीसमध्ये इथे खालच्या साईडला अर्धा इंच दिला आणि ती तिरकं कट करून घेतलं, तसं इथं पाठीच्या भागाला सेम करायचं आहे. तर इथे बघा असा अर्धा इंचा पॉईंट द्यायचा आणि इथून या डाचापर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची. आणि कटिंग करताना आपल्याला हे असं तिरकस कट करायचं आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण हे जे ब्लाऊज असतं आणि यामध्ये हे जे आपलं मार्जिनचा जो भाग असतो हा तो कसा असा बाहेर येतो, काहींचा असा बाहेरच राहतो. तर तो बाहेर येऊ नये म्हणून असा अर्धा इंच आपल्याला कट करायचा आहे. तर हा भाग मी ठेवून देते. तर मी असं तिरकं ठेवलेलं आहे, कारण जेव्हा आपला ब्लाऊजचा कपडा असतो त्याच्यामध्ये देखील तुम्हाला तिरकं ठेवायचं. तुम्ही असं देखील ठेवू शकता, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी तिरकं ठेवलेलं आहे. तर ह्याच्या भोवत्याने मार्किंग करून घेऊया. तर हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर आपण कटोरी 28 साईजपासून 44 साईजपर्यंत सेमच वाढवायची आहे. इथं जितकं घेणार ते सेम, कारण हा जो मधला भाग आहे तो छातीनुसार बदलत असतो. हाच भाग मोठा लहान होत असतो. त्यामुळे जे आपण वाढवणार आहे त्यामध्ये काही कमी जास्त करायचं. सेमच पद्धतीने कोणत्याही साईजची कटोरी वाढवायची असते. बघा, इथून इकडं 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा. 1.25 इंचावर पॉईंट दिला आणि इथे कशी लाईन आखून घेतली आणि इथून इकडे देखील 1.25 इंचावर पॉईंट देऊन याची लाईन आखून घेतली. आणि इथून इथपर्यंत ह्या लाईनचं सेंटर किती येतं ते पाहायचं आहे, म्हणजे मध्ये काढायचं आहे. तरी 7.5 आहे. तुम्ही मोजून देखील काढू शकता किंवा असा टेप फोल्ड करून देखील काढू शकता. आणि ती सेंटरला एक लाईन आखून घ्यायची आणि सेंटरपासून खाली 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. तर 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून इथपर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची. आणि इथे अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि हा कटोरीचा आकार असा काढून घ्यायचा. आणि इथून इकडे कटोरीचा आपला आकार काढून झालेला आहे. तयार आहे. तर कटोरी कट करून. तर आपलं 28 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग करून पूर्ण झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.